हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम एप्रिल 2024 मध्ये कोझी ऑनलाईन एक्झाम या पद्धतीने होणार आहे। म्हणजेच नेहमीच जे आपली एक्झाम होत असते त्याच पद्धतीने ती एक्झाम होणार आहे। तर अपडेट आलेला आहे। तर बघा, आपली एक्झाम हे 12 एप्रिल ते 16 एप्रिलच्या दरम्यान आपली एक्झाम होणार आहे। तर बघा, एप्रिलच महिन्यात होणार आहे, 1-2 दिवस मागे किंवा पुढे होऊ शकते, तर काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि त्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात, कशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे, मार्किंग पद्धत काय आहे, सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे मी खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहे। तर MSCIT एक्झामचे तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। आणि याच्यामध्ये बघा, मी ऑब्जेक्टिव्हचा सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे, ऑब्जेक्टिव्हचे इंग्लिश आणि मराठीमध्ये, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर बघा, आपल्या परीक्षेला करू तर बघा, या ठिकाणी आपल्याला सेमच असणार आहे। इकडे 1 तासाचा टायमिंग दिलेला आहे। इकडे विद्यार्थ्यांचं नाव, फोटो आणि ते सीट नंबर असणार आहे। एकूण प्रश्नांची संख्या 50 असणार आहे, म्हणजे तुम्हाला 50 प्रश्न विचारणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजे 50 मार्क तुम्हाला 50 क्वेश्चनचे दिलेले आहे। त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हचे विचारले जाणार आहे आणि 15 पैकी तुम्हाला पासिंगसाठी 6 क्वेश्चन्स करेक्ट येणं आवश्यक आहे, म्हणजे 6 मार्क असणं आवश्यक आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये। आणि 35 क्वेश्चन्स प्रॅक्टिकलचे विचारले जातात, तर 35 पैकी आपल्याला 14 मार्क असणं आवश्यक आहे प्रॅक्टिकलमध्ये। म्हणजेच एकूण तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 आणि प्रॅक्टिकलमध्ये 14 असे एकूण तुम्ही 20 मार्कासुद्धा MSCITची परीक्षा पास होऊ शकता। तर सर्व एक्झाम आपली 50 मार्काची असणार आहे ही फायनलची, आणि 50 मार्क तुमचे इराचे जाणार आहे, जे तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये सोडवलेला आहे तो इराचे 50 मार्क आणि हे 50 मार्क असे मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे। तर बघा, इथे लेवल 1 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे 6 पहिल्या लेवलमध्ये आणि प्रॅक्टिकल दिलेले आहे 14। त्याचप्रमाणे लेवल 2 मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे 6 आणि प्रॅक्टिकल सुद्धा दिलेला आहे 14। हा मीडियम स्तर आहे आणि त्याच्यापेक्षा थोडेसे कठीण प्रकारचे क्वेश्चन्स लेवल 3 मध्ये विचारले जाणार आहे। तर ऑब्जेक्टिव्हचे 3 आहे आणि प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स दिलेले आहे। असे एकूण आपल्याला 50 क्वेश्चन्स सोडवायचे आहे। तर बघा, मी सुरुवातीपासून सोडवतो सर्व क्वेश्चन्स। डॅश डेटा नीड्सचा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात म्हटलेला आहे। तर याचं उत्तर आहे डिफ्रॅगमेंट आहे। त्यानंतर पुढीलपैकी प्रायमरी मेमरी कोणती आहे म्हटलेलं आहे। तर पुढीलपैकी प्रायमरी मेमरी ही रॅम आहे। तुम्हाला फ्लिपकार्टवर एक बूट आवडला आणि तो खरेदी करायचा आहे, त्यामुळे ते खरेदी करण्यापूर्वी ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल की नाही हे तपासून बघायचे आहे। तर तुम्ही काय तपासाल म्हटलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला बघा डिलिव्हरी पिनकोड चेक करायचा आहे। मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे। मीडिया कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हाइसेस आणि ॲक्सेस स्पीड ही सेकंडरी स्टोरेजची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे। खालीलपैकी कोणती मेमरी चिपचे प्रकार आहे म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये बघा तर सर्वच आहे, याच्यामधलं वेगळं जे आहे ते हे आहे, बाकी सर्व आहे। त्यानंतर बघा, आपल्याला लेवल 1 मधलं प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि तो स्टार्ट करायचा आहे पहिला क्वेश्चन्स। तर पहिला क्वेश्चन्स इथं आलेला आहे, हार्डवेअर फोल्डरमधून headphone.bmp फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कुठून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, त्यानंतर हेडफोन फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाली ती फाईल आणि कुठे पेस्ट करा म्हणते, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, तर होम फोल्डर दिलेला आहे, होम फोल्डरला ओपन करा, त्यानंतर इंडेक्स फोल्डरला सुद्धा ओपन करायचं आहे आणि याच्यामध्ये कुठेही राईट क्लिक करा आणि ते पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, कलर फोल्डरमधून येलो BMP फाईल अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणते। कुठून म्हणत आहे, कलर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलर फोल्डरमध्ये जा, येलो फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा कॉपी करण्यासाठी आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि अदर फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, अदर फोल्डरला ओपन करायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर कुठून म्हणत आहे, कलर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलर फोल्डरमध्ये जा,
पिंक फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाल्यानंतर बघा आपल्याला ते होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे, तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होम फोल्डरला ओपन करायचं आहे आणि राईट क्लिक करून त्याच्यामध्ये ते पेस्ट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या इमेज वर डॉक्युमेंटमधील चौथ्या वाक्याची अलाइनमेंट जस्टिफाय करा म्हणत आहे, तर बघा आपल्याला चौथ्या वाक्याची अलाइनमेंट ही जस्टिफाय करा म्हणत आहे, तर चौथ्याच वाक्याला सिलेक्शन करा अशा प्रकारे आणि ते पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये इथं जस्टिफायचं दिलेलं आहे, तर इथून जस्टिफाय करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात ज्यामध्ये तुम्ही मजकुराची भरपूर पानं आहेत, वाचण्याची जागा कमी असल्यानं अशी डॉक्युमेंट वाचणं अवघड असतं। वाचण्याची कमाल जागा उपलब्ध करून देणारा रीड मोड व्ह्यू तुम्ही कशा प्रकारे बदलून घ्याल म्हटलेला आहे, तर आपल्याला रीड मोड व्ह्यू घेण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा, त्यानंतर याच्यातून रीड मोड हा व्ह्यू इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रजिस्टर ट्रेडमार्क सिम्बॉल डॉक्युमेंटच्या शेवटी इन्सर्ट करा म्हणत आहे, तर रजिस्टर ट्रेडमार्क आपल्याला सिम्बॉल डॉक्युमेंटच्या शेवटी घ्यायचा, तर डॉक्युमेंटच्या शेवटी ते क्लिक करा, त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, सिम्बॉलमध्ये जा आणि ज्यातून रजिस्टर ट्रेडमार्क इथून सिम्बॉल घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, कार लोन वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट होम लोन नंतर इन्सर्ट करा म्हणत आहे, तर बघा या कार लोन वर्कशीटला आपल्याला होम लोनच्या नंतर इन्सर्ट करायचं आहे, तर होम लोनच्या नंतर इन्सर्ट करण्यासाठी बघा इथून हिला अशा प्रकारे क्लिक करून उचलायचं आहे आणि होम लोनच्या नंतर इथे बघा प्लसवर सोडून द्यायचं आहे, तर अशा प्रकारे बघा ठेवायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। दिलेल्या स्प्रेडशीटमधून लिस्ट इन्फो वर्कशीट काढून टाका म्हणत आहे, तर बघा याच्यातनी 3 शीटा दिलेल्या आहे, या 3 शीटापैकी आपल्याला लिस्ट इन्फो नावाची शीट आपल्याला काढून टाकायची आहे, तर राईट क्लिक करा त्याच्यावर आणि इथून तिला डिलीट करायचं आहे, डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज इन्फॉर्मेशन यापासून सुरू होणाऱ्या परिच्छेदाचा इटालिक प्रभाव काढून टाका म्हणत आहे, तर बघा आपल्याला कुठून म्हटलेलं आहे, पूर्ण पॅराग्राफचा म्हणत आहे, तर पूर्ण पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या आणि इटालिक इफेक्ट काढण्यासाठी बघा इथे फॉन्टच्या ग्रुपमध्ये इथे इटालिकवर क्लिक करायचं आहे, इटालिक इफेक्ट यातला निघालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, स्लाइड 5चा लेआउट बदलून तो ब्लँक स्लाइड लेआउट करा म्हणत आहे, तर स्लाइड क्रमांक 5चा लेआउट आपल्याला चेंज करायचा आहे, तर स्लाइड क्रमांक 5ला सिलेक्शन करा, त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि आपल्याला याच्यातून ब्लँक लेआउट इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर आहे MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क स्टुडंट प्री फायनल पेपर चेकिंग आणि 50% पूर्ण कंप्लीशन सोबत तयार करा म्हणत आहे, तर बघा आपल्याला इथे काय बनवायचं आहे, टास्क बनवायचा आहे, तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे, टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी स्टेटस दिलेला आहे, तर स्टेटस पहिले कोणतं दिलेलं आहे, इन प्रोग्रेस नावाचा स्टेटस दिलेला आहे, तर स्टेटसमध्ये जा आणि इथून इन प्रोग्रेस नावाचा स्टेटस घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट पेस्ट करायचा आहे, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता। त्यानंतर 50% पूर्ण कंप्लीशन सोबत तयार करा म्हणत आहे, तर कंप्लीटमध्ये जा आणि ते 50% घ्यायचं आहे 50%, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये लो प्रायोरिटी टास्क व्हिजिट टू वेअरहाऊस सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे, तर बघा आपल्याला काय बनवा म्हटलेलं आहे, याच्यातनी टास्क बनवायला सांगत आहे, तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क निवडा, टास्क निवडल्यानंतर पहिले प्रायोरिटी दिलेली आहे, तर प्रायोरिटीमध्ये जा आणि इथून लो प्रायोरिटी घ्यायची आहे, प्रायोरिटी घेतली आपण, त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे व्हिजिट टू वेअरहाऊस, तर जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्ट कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट पेस्ट करायचा आहे, दोनच दिलेले आहे, दोन्ही आपण टाकलेले आहे, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या गुगल मॅपमधून मॅप व्ह्यू ओपन करा म्हणत आहे, तर दिलेल्या गुगलमधून आपल्याला मॅप व्ह्यू ओपन करायचा आहे, तर याचं उत्तर 2 नंबरला आहे।
त्यानंतर बघा www.football.co.uk या साईटला भेट देऊन ती रिफ्रेश करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, तर याचं उत्तर बघा 2 नंबरला दिलेलं आहे, 3 नंबरला दिलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे। तर बघा लेवल 2 मध्ये आपल्याला पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचं आहे। तर याच्यामध्ये सुद्धा 6 ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे। तर डॅश डॅश हे कॉम्प्युटर कार्यपद्धतीसाठी नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे तपशीलवार देते म्हणत आहे। तर त्याला आपण प्रोसिजर्स म्हटले जाते। त्यानंतर आहे बघा एखाद्या फ्लॅट बेस स्कॅनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपिंग मशीन सारखीच असते म्हणत आहे। तर बरोबर आहे। पुढीलपैकी कोणता भाग किंवा कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हटलेला आहे। तर पुढीलपैकी कोणता भाग डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जाते बघा, तर त्याला मेमरी म्हटले जाते। WAN वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क आहे, त्याला वाईड एरिया नेटवर्क म्हटले जाते। त्यानंतर आहे डेटाचे रूपांतर डॅश डॅशमध्ये करणे हा सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो म्हणत आहे। तर इन्फॉर्मेशन मध्ये करणे हा सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो। विकिपीडियावरील एका लेखाची सुरुवात खाली दर्शवलेली आहे, हे काय वर्णन करते म्हटलेलं आहे। तर हे FTP दर्शवले जाते। त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचे आहे लेवल 2 मधले, तर इथून चालू करा। सपोर्ट फोल्डरमधील ट्री फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमधील ट्री फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करायचं आहे। तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, ट्री फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि याच्यातनी प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे। प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर बघा इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे। तर आपल्याला कोणता ॲट्रिब्यूट घ्यायचा आहे, रीड ओनली। तर इथून रीड ओनली ॲट्रिब्यूट घ्या, त्यानंतर अप्लाय करा, ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, सिटी फोल्डरमध्ये असलेले रिजन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे। तर कशातून म्हणत आहे, सिटी फोल्डरमध्ये असलेले रिजन फोल्डर डिलीट करायला सांगत आहे। तर सिटी फोल्डरमध्ये जा, रिजन फोल्डरला डिलीट करण्यासाठी सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला डिलीट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, याहू फोल्डरमधून मेसेंजर फोल्डरमध्ये याहू फाईल मूव्ह करा म्हणत आहे। तर कुठून म्हणत आहे, याहू फोल्डरमधून म्हणत आहे। तर याहू फोल्डरमध्ये जा, याहू फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि तिला मूव्ह करायला सांगत आहे। तर फाईलला राईट क्लिक करायचं आहे फाईलवर, त्यानंतर याच्यातून आपल्याला कट हा ऑप्शन्स घ्या। कट हा ऑप्शन्स घेतल्यानंतर आपल्याला कुठं पेस्ट करा म्हणत आहे, मेसेंजर फोल्डरमध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, मेसेंजर फोल्डरमध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये या मिसेस शशीस क्लासरूम न्यूजलेटर शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो आर्टिकल टायटल 1 या मजकुराला लागू करा म्हणत आहे। तर बघा आपल्याला कशाचा फॉर्मॅटिंग द्यायचा आहे, या शब्दाचा द्यायचा आहे। तर त्या शब्दाला सिलेक्शन करा, क्लिपबोर्डच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथून फॉर्मॅट पेंटर घ्यायचा आहे आणि कोणत्या शब्दाला द्यायचा आहे तो आर्टिकल टायटल 1ला। तर आर्टिकल टायटल 1 वर जाऊन क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हणत आहे। तर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये जे काही इमेज दिलेले आहेत ते एकत्र दिलेलं आहे बघा, चित्र, तिन्ही चित्र एकत्र आहे। तर त्याला आपल्याला अनग्रुप करायचं आहे। तर त्याला सिलेक्शन करून घ्या, सिलेक्शन केल्यानंतर बघा आपल्याला क्लिक करा, त्याच्यावर सिलेक्शन करा, त्यानंतर फॉर्मॅट टॅब येते, फॉर्मॅट टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून अनग्रुप करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटला लाईट ग्रीन पेज कलर अप्लाय करा म्हणत आहे। तर दिलेल्या डॉक्युमेंटला आपल्याला लाईट ग्रीन पेज कलर द्यायचा आहे। तर डॉक्युमेंटवर कुठे एक सिंगल क्लिक करा, त्यानंतर डिझाईनवर जायचं आहे, पेज कलरमध्ये जा आणि याच्यातून लाईट ग्रीन कलर घ्यायचा आहे इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर विचारलं बघा, कॉलम बी हा A to Z म्हणजेच लोएस्ट टू हायेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे। तर कुठून म्हणत आहे, कॉलम बी म्हणत आहे। तर कॉलम बीला सिलेक्शन करा, सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर A to Z मध्ये सॉर्ट करायचं आहे। A to Z मध्ये सॉर्ट करण्यासाठी आपल्याला कुठून सांगितलं आहे सॉर्ट करण्यासाठी, पर्टिक्युलरपासून। तर पर्टिक्युलर इथून सुरुवात होत आहे, तर जेवढं असेल तेवढ्याला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर सॉर्टिंगमध्ये जायचं आहे आणि सॉर्टिंगमध्ये गेल्यानंतर लोएस्ट टू हायेस्ट घ्यायचं आहे। तर याच्यातनी बघा आपल्याला A to Z घ्यायचं आहे, A to Z घ्या, त्यानंतर सॉर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट,
दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड एलिमेंट चार्टच्या टॉपवर दाखवा म्हणत आहे. तर लिजेंड एलिमेंट चार्टच्या टॉपवर दाखवण्यासाठी त्या चार्टला सिलेक्शन करा. त्यानंतर डिझाईनमध्ये जायचं आहे, ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जा, त्यानंतर लिजेंडमध्ये जायचं आहे आणि टॉपवर दाखवण्यासाठी इथून टॉप घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या MS पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 6 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर 6 अतिरिक्त स्लाईड आपल्याला घ्यायचे आहे. इथं कोणत्याही स्लाईडचं नाव वगैरे सांगितलं नाही, तर त्यामुळे या वरच्या ऑप्शनवर जाऊन 6 वेळेस क्लिक करा आणि पहिली मिळून आपल्या 7 स्लाईड होणार आहे या ठिकाणी. तर 7 स्लाईड इथे झालेल्या आहे. त्यानंतर स्लाईड शो रन करताना 5वी स्लाईड लपवा म्हणत आहे. तर 5वी स्लाईड लपवण्यासाठी 5व्या स्लाईडला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे स्लाईड शोमध्ये जायचं आहे आणि इथून तिला हाईड करायचं आहे. हाईड केलं त्या 5 नंबरच्या स्लाईडला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि सर्व स्लाईडला रँडम बार, स्लाईड ट्रान्झिशन आणि हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर 2 ब्लँक स्लाईड ॲड करायचे आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि इथून 2 ब्लँक नावाचे स्लाईड घ्यायचे आहे, 1 आणि 2. 2 ब्लँक स्लाईड घेतल्या आणि सर्व स्लाईडला रँडम बार्स ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशनमध्ये जा आणि इथून रँडम बार्स नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, हॉरिझॉन्टल. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून हॉरिझॉन्टल इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑल करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व प्रेझेंटेशनना डेमॉन्स्ट्रेशनमध्ये रिप्लेस करा म्हणत आहे. तर सर्व डॉक्युमेंटमधून म्हणत आहे. तर कोणत्याही एका सिलेक्शन करा, सिलेक्शनमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्या. सर्व डॉक्युमेंटला आपण सिलेक्शन करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथून रिप्लेसचा ऑप्शन्स घ्या आणि फाइंड आउटमध्ये आपल्याला कोणता शब्द टाकायचा, प्रेझेंटेशन. तर फाइंड आउटमध्ये आपल्याला प्रेझेंटेशन हा शब्द टाका. त्यानंतर त्याच्या जागी आपल्याला कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे तो शब्द इथून कॉपी करा आणि त्याला रिप्लेस विथमध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर रिप्लेस ऑल करा, ओके करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर जे आपलं उत्तर आहे ते सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, MS आउटलुकमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी 2014ला 9:30 AM वेळ टाटा मेमोरियल हॉस्पिटल लोकेशनवर अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर बघा, आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर त्यासाठी बघा, आपल्याला न्यू आयटममध्ये जा, त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली त्यानंतर याच्यातनी आपल्याला काय दिलेलं आहे, पहिले डेट दिलेली आहे. तर जी डेट दिली असेल त्या डेटला कॉपी करा आणि डेटमध्ये डेट टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर टायमिंग दिलेला आहे तर टायमिंगमध्ये जा आणि त्यातनी 9:30 AM घ्यायचा इथून. तर इथून 9:30 AM घ्या. त्यानंतर इथे लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व टाकलेलं आहे आपण. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या ईमेल अकाउंटमधून इनबॉक्स फोल्डर ओपन करा आणि 6 डिसेंबर या दिवशीचा मेल ओपन करा म्हणत आहे. तर बघा, आपल्याला दिलेल्या ईमेल अकाउंटमधून म्हणत आहे. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा, www.wikipedia.org साईट ओपन करा म्हणते आणि हे वेब पेज HTML ओनली फॉर्मॅटमध्ये विकिपीडिया या नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर बघा, आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. तर नोडसोबत स्रोत वाटून घेणारा कॉम्प्युटर नेटवर्कमधील नोडला सर्व्हर म्हटले जाते. 8 बिट्स मिळून 1 बाईट बनतो. तर बरोबर आहे. अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे कॉम्प्युटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्राम काढून टाकता येऊ शकतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा आणि नंतर शेवटचे आपल्याला 7 क्वेश्चन सोडवायचे आहे. दिलेल्या फोल्डरमध्ये माय अल्बम रार फाईल शोधा म्हणते. तर बघा, इथंच फाईल दिलेली आहे ती. सेंड टू ऑप्शनचा वापर करून ही फाईल डॉक्युमेंट फोल्डरमध्ये पाठवा म्हणते. तर राईट क्लिक करा. त्यानंतर सेंड टू ऑप्शनवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कुठं पाठवायचं आहे, डॉक्युमेंट फोल्डरमध्ये. तर इथून डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधून होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक काढून टाका म्हणत आहे. तर होम ग्रुप या शब्दावर सिलेक्शन करून घ्या, राईट क्लिक करा आणि हायपरलिंक काढण्यासाठी इथून रिमूव्ह हायपरलिंकचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल F15 मध्ये मिनिमम फंक्शन वापरून सेल रेंज F4 ते F13 मधील सर्वात कमी मार्क दाखवा म्हणत आहे. तर मिनिमम फंक्शन वापरायचं आपल्याला कशात नाही, F15 मध्ये. तर F15 मध्ये क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर मिनिमम काढण्यासाठी बघा, इथे
एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा, ॲटोसममध्ये जायचं आहे, डाऊन एरोवर या ठिकाणी. त्यानंतर इथून मिनिमम घ्या आणि ज्या संख्येतून आपल्याला मिनिमम काढायचं आहे तेवढ्याच संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करत न्यायचं आहे. सिलेक्शन करा आणि एक एंटर करा. तर बघा त्या संख्येतून फक्त 27 नंबरची संख्या सगळ्यात कमीत कमी आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील जास्तीत जास्त मॅक्झिमम विक्री कॅल्क्युलेट करून सेल F14 मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर F14 मध्ये बघा जानेवारी महिन्यातनी जास्तीत जास्त किती विक्री झालेली आहे हे आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी. तर त्यासाठी पुन्हा ॲटोसममध्ये जायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर इथून मॅक्स फंक्शन्स घ्या आणि ज्या संख्येतून आपल्याला काढायचं आहे तेवढ्याच संख्येला इथून सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर एक एंटर करा. तर बघा मॅक्झिमम निघालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणत आहे आणि पहिल्या स्लाईडला टाईम इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करा की स्लाईड शो रन करताना दुसरी स्लाईड दर 5 सेकंदानंतर आपोआप बदलेल म्हटलेलं आहे. तर आपल्याला 3 अतिरिक्त स्लाईड घ्यायच्या आहे. तर 3 अतिरिक्त स्लाईड याच्यामध्ये इन्सर्ट करा. पहिले मिळून झालेले आहे 4 स्लाईड. त्यानंतर पहिल्या स्लाईडला टाईम इफेक्ट द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? 5 सेकंदाचा. तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि ते आफ्टरवर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला 5 सेकंद टाकायचे आहे. तर इथे 5 सेकंद टाका आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या इनबॉक्समधून तुम्ही पहिली ईमेल उघडा आणि त्या मेलला थँक्स मेसेजसहित तुमचं उत्तर पाठवा म्हणत आहे. तर पहिली मेल ओपन करून त्याला थँक्स मेसेज पाठवायचा आहे. तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे आणि त्यानंतर सबमिट करा. आणि आता शेवटचा क्वेश्चन बघा. कॅलेंडरमध्ये 15 जानेवारी 2011ला स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9 वाजता, स्पीच ॲट वेलफेअर सकाळी 11 वाजता आणि स्पीच ऑन किड डे दुपारी 1 वाजता अशा आपल्याला 3 अपॉइंटमेंट सेट करा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तर पहिले डेट दिलेली आहे तर डेटला कॉपी करा, Ctrl+C आणि डेटमध्ये डेट टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा, सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. किती वेळा म्हटलेलं आहे? सकाळी 9 वाजता म्हटलेलं आहे तर सकाळच्या 9साठी याच्यातून 9 AM घ्यायचं आहे. इथून स्क्रोल डाऊन करून आपल्याला 9 AM घ्या आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. बघा ही एक अपॉइंटमेंट झालेली आहे. पुन्हा दुसरी अपॉइंटमेंट बनवायची आहे आपल्याला. तर पुन्हा न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्यातनी डेट तेच ठेवा, एका दिवसाची डेट तीच राहते तर डेट सेमच ठेवायची आहे. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर त्याचा टायमिंग दिलेला आहे सकाळी 11 वाजता. तर सकाळच्या 11साठी आपल्याला 11 AM घ्यायचा आहे इथून. तर 11 AM घ्या आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. तर 2 आपल्या झालेला आहे. त्यानंतर तिसरी बनवण्यासाठी पुन्हा न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी तिसरा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कॉपी करा आणि याच्यातनी पेस्ट करायचा आहे. डेट 30 ठेवायची आहे तर डेटला कॉपी करा आणि डेटमध्ये डेट टाका. आणि किती वाजता म्हणताय? दुपारी 1साठी. तर दुपारच्या 1साठी आपल्याला 1 PM घ्यायचं आहे इथे. तर 1 PM घ्या अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या तिन्ही अपॉइंटमेंट सेट झालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पूर्ण एक्झाम पूर्ण सोडवणं झालेली आहे. अजूनही आपल्याकडे 35 मिनिटाचा इथे टायमिंग उरलेला आहे. तर जेवढं काय असेल तेवढं क्वेश्चन सोडून घ्या आणि त्यानंतर इथून बघा आपल्याला एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि बघूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर बघा जे क्वेश्चन चुकलेले आहेत ते मी सांगतो. डायजस्ट डेटा नीडचा पूर्वांदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर होतं बघा डिस्क कॅशिंग होतं. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते मेमरी चिपचे प्रकार आहे म्हटलेलं होतं. तर चुकलेलं होतं आपलं ते बघूया कोणते होते. तर त्याच्यातलं CMOS होतं. तर आपले 2 ऑब्जेक्टिव्ह चुकलेले होते. तर अशा प्रकारे आपलं सर्व पेपर सोडवणं झालेलं आहे.